संगणक म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्यामध्ये आपण माहिती साठवू शकतो, मिळवू शकतो व माहितीवर एक ठराविक प्रक्रिया करू शकतो. संगणक हे हार्डवेअर व सॉफ्टवेअर पासून बनवलेले असतात. हार्डवेअर संगणकाचे काही भाग ज्यांना आपण स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर असं म्हणतात. उदाहरणार्थ माऊस, कीबोर्ड, मॉनिटर इत्यादी. सॉफ्टवेअर विविध हार्डवेअर भागांकडून ठराविक काम करून घेण्यासाठी लिहिलेल्या आज्ञांच्या संचाला सॉफ्टवेअर असं म्हणतात. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2000 हे एक युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. संगणकाचे प्रकार मिनी व मेनफ्रेम संगणक. हे संगणक खूप महाग व शक्तिशाली असतात. यांचा उपयोग मोठमोठ्या बँकांमध्ये होतो. वैयक्तिक संगणक यालाच आपण PC असे म्हणतो. दैनंदिन उपयोगासाठी हा संगणक वापरतात. हे खूप स्वस्त असतात. हार्डवेअर कंपोनंट्स म्हणजेच हार्डवेअरचे भाग. इनपुट डिव्हाइसेस असे हार्डवेअर की ज्याद्वारे आपण संगणकाला आज्ञा देऊ शकतो. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक इत्यादी. आउटपुट डिव्हाइसेस असे हार्डवेअर की ज्याद्वारे आपण संगणकाने केलेले काम पाहू शकतो. उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर इत्यादी. इनपुट डिव्हाइसेस माऊस मॉनिटरच्या ठराविक भागावरील सॉफ्टवेअर चालवण्यासाठी याचा उपयोग होतो. कीबोर्ड संगणकाला आज्ञा लिहून पाठवण्यासाठी कीबोर्डचा उपयोग होतो. ट्रॅकर बॉल माऊसच्या ऐवजी आपण ट्रॅकर बॉलसुद्धा वापरू शकतो. शक्यतो ग्राफिक्स डिझायनर्स याचा उपयोग करतात. स्कॅनर पेपरवरील माहिती चित्राच्या स्वरूपात संगणकामध्ये साठवण्यासाठी स्कॅनरचा उपयोग होतो. लाईट पेन मॉनिटरवरील ठराविक भाग दर्शविण्यासाठी लाईट पेनचा उपयोग होतो. जॉयस्टिक वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी जॉयस्टिकचा उपयोग होतो. मॉनिटर संगणकातील माहिती एखाद्या व्यक्तीस वाचता येईल या स्वरूपात दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच VDU म्हणजेच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असेही म्हणतात. प्रिंटर माहिती पेपरवर छापण्यासाठी याचा उपयोग होतो. प्लॉटर मोठ्या आकाराचे चित्र पेपरवर छापण्यासाठी प्लॉटरचा उपयोग होतो. स्पीकर ठराविक आवाज तसेच गाणी ऐकण्यासाठी स्पीकरचा उपयोग होतो. स्पीच सिंथेसायझर टेक्स्ट स्वरूपात स्क्रीनवर दर्शविलेली माहिती वाचून दाखवण्यासाठी स्पीच सिंथेसायझरचा उपयोग होतो. स्टोरेज डिव्हाइसेस आपण पुरवलेली माहिती संगणक स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये साठवून ठेवतो. हार्ड डिस्क सर्व सॉफ्टवेअर्स व इतर माहिती साठवून ठेवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग होतो. ही CPU कॅबिनेटच्या आतमध्ये बसवलेली असते. फ्लॉपी डिस्क यामध्ये ठराविक माहिती साठवून तुम्ही तुमच्याबरोबर नेऊ शकता. हार्ड डिस्क प्रचंड वेगाने माहिती मिळवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग होतो. एका सेकंदाच्या 100व्या भागातच आपण हार्ड डिस्कद्वारे माहिती मिळवू शकतो. फ्लॉपीच्या तुलनेत हार्ड डिस्क जास्त माहिती साठवू शकते. तसेच दिवसेंदिवस यांची किंमतही कमी होत आहे. फ्लॉपी डिस्क हार्ड डिस्कच्या तुलनेत यांचा खूप कमी वेग असतो. तसेच माहिती साठवण्याची क्षमताही कमी असते.
किंमत खूपच स्वस्त असते व माहिती सतत बरोबर ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो. CD-ROM. हार्ड डिस्कपेक्षा यांचा वेग कमी असतो पण फ्लॉपीपेक्षा जास्त असतो. याचे दोन प्रकार असतात, रीरायटेबल, रीड ओनली. रीरायटेबल सीडीमध्ये एकदा भरलेली माहिती पुसून तुम्ही परत नवीन माहिती भरू शकता. या उलट रीड ओनली सीडीमध्ये एकदा भरलेली माहिती परत पुसता येत नाही. DVD, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. हार्ड डिस्कपेक्षा कमी वेग पण सीडीपेक्षा जास्त वेग असतो. तसेच यामध्ये माहिती साठवण्याची क्षमता सीडीपेक्षा खूप जास्त असते. सध्या बाजारात 17 GB पर्यंत क्षमता असलेल्या DVDs उपलब्ध आहेत. संगणकाचे महत्त्वाचे भाग. मेमरी. ज्या हार्डवेअर भागामध्ये माहिती साठवली जाते त्याला मेमरी असे म्हणतात. मेमरीचे दोन प्रकार असतात, प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. या प्रकारच्या मेमरीमध्ये तात्पुरती माहिती साठवली जाते. रॉम. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. CD-ROM प्रमाणेच यामध्येही एकदा साठवलेली माहिती परत पुसता येत नाही. शक्यतो यामध्ये संगणक चालविण्यासाठी लागणारे सिस्टीम सॉफ्टवेअर साठविलेले असते. याला रॉम बायस चिप असे म्हणतात. मायक्रो प्रोसेसर. हा म्हणजे संगणकाचा मेंदू असतो. यालाच CPU असेही म्हणतात. प्रक्रिया करण्याच्या क्षमतेप्रमाणे याचे वेगवेगळे प्रकार असतात. उदाहरणार्थ 386, 486 व नवीन आत्ता बाजारात असलेले पेंटियम प्रोसेसर्स. संगणकाची क्षमता ठरविणारे घटक. CPU स्पीड. संगणकाचा प्रक्रिया करण्याचा वेग हा CPU स्पीडशी निगडीत असतो. रॅमची क्षमता. एका वेळेस एकापेक्षा जास्त काम करणे याला मल्टीटास्किंग म्हणतात. जेवढे जास्त मल्टीटास्किंग असतात तेवढी तात्पुरती माहिती साठवण्यासाठी रॅम जास्त लागते. त्यामुळे रॅम हा संगणकाची क्षमता ठरविणारा एक महत्त्वाचा घटक आहे. सॉफ्टवेअरचे प्रकार. सॉफ्टवेअरचे मुख्यतः 3 प्रकार असतात, सिस्टीम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर. संगणक चालविण्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरला सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात. यालाच ऑपरेटिंग सिस्टीम असेही म्हणतात. युटिलिटी सॉफ्टवेअर. संगणकाद्वारे विशिष्ट प्रकारचे काम वारंवार करून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ नोटपॅड. याद्वारे आपण फाईलच्या स्वरूपात माहिती साठवू शकतो. फाईल म्हणजे कपाटातील एका कप्प्याप्रमाणे हार्ड डिस्कवरील एक माहितीचा कप्पा. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपल्या गरजेप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमार्फत बनवून घेतलेल्या सॉफ्टवेअरला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात. उदाहरणार्थ बिलिंग सिस्टीम किंवा एखाद्या बँकेचे सॉफ्टवेअर याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणता येईल आणि या सॉफ्टवेअर बनवून घेण्याच्या प्रक्रियेलाच कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असे म्हणतात. आपल्या घरी असलेला संगणक. याचा उपयोग गेम खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा आपले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी होतो. ऑफिसमधील संगणक. मोठमोठी डिझाईन्स तयार करण्यासाठी CAD यासारखी सॉफ्टवेअर वापरून आपण आपले काम अचूक रीतीने करून घेऊ शकतो. CAD म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन. संगणक वापरताना घ्यावयाची काळजी.
प्रत्येक 20 मिनिटांनंतर जागेवरून उठून 10 पावले फिरून यावे. यामुळे आपले स्नायू सुस्थितीत राहतील. एकटक मॉनिटरकडे पाहू नये. तसेच मानेचे व्यायाम करावेत. सर्व इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच संगणक चालू असताना आतील भागास हात लावू नये. बॅकअप. संगणकावरील महत्त्वाची माहिती सतत सीडी किंवा फ्लॉपीवर घेण्याच्या प्रक्रियेस बॅकअप असे म्हणतात. शक्यतो बॅकअप दर आठवड्याने घेतात. काही कार्यालयामध्ये बॅकअप रोज घेतात. संगणकामध्ये बिघाड झाल्यास हा बॅकअप आपणास महत्त्वाची माहिती परत मिळवून देण्यास मदत करतो. संगणकाची आवड निवड. संगणकाला खेळती हवा, स्वच्छ व हादरे न बसणारी जागा आवडते. तसेच धूळ, कीबोर्डवरील ठेवलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, उष्णता, थंडी व दमटपणा इत्यादी आवडत नाही. तसेच मॉनिटरवर ठेवलेल्या वस्तू, फ्लॉपी इत्यादी आवडत नाही. व्हायरस. संगणकाला त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बाधा आणणाऱ्या सॉफ्टवेअरला व्हायरस असे म्हणतात. हे तुमच्या संगणकातील माहिती पुसून टाकतात किंवा त्यामध्ये बदल करतात. काही लोक आपल्या बुद्धीचा सदुपयोग करतात, तसेच काही लोक आपल्या बुद्धीचा दुरुपयोगही करतात. तसेच व्हायरस हे बुद्धीचा दुरुपयोग करणारे प्रोग्रॅमर्स यांनी बनवलेले सॉफ्टवेअर्स असतात. सॉफ्टवेअर कॉपीराइट. ज्या कंपनीने सॉफ्टवेअर बनविले आहे त्या कंपनीचा त्या सॉफ्टवेअरवर अधिकार असतो. यालाच कॉपीराइट असे म्हणतात. प्रत्येक सॉफ्टवेअरबरोबर कॉपीराइटचे नियम दिलेले असतात. जर आपण या नियमांचा भंग केला तर ती कंपनी आपणास कोर्टात खेचू शकते. सॉफ्टवेअर कॉपीराइटचे 2 प्रकार असतात, फ्रीवेअर व शेअरवेअर. फ्रीवेअर हे सॉफ्टवेअर आपण फुकट वापरू शकतो. शेअरवेअर हे सॉफ्टवेअर आपण त्या कंपनीने दिलेल्या कालावधीमध्ये फुकट वापरू शकतो, पण त्यानंतर आपणास त्याची किंमत देऊन सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते किंवा सॉफ्टवेअर वापरणे बंद करावे लागते.